नमस्कार मंडळी, मी ज्ञानदा. तर आज आपण बघूया कारल्याची रेसिपी, कारली मसाला. जनरली लहान मुलांना कारली आवडत नाही, मोठेही टाळतात. तुम्ही एकदा अशी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर सर्वात प्रथम कारली अशी बारीक चिरून घ्यावीत, त्यातल्या बिया काढून घ्याव्यात आणि मीठ लावून कारली 20 मिनटं बाजूला ठेवून द्यावीत. आता आपण कारल्याचा मसाला तयार करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, सुकं खोबरं, धने, बडीशेप छान अशी भाजून घ्यावीत. थोड्या लसणाच्या पाकळ्या त्यात भाजून घ्याव्यात. आता मिक्सरला लावून ह्याचं छान असं वाटण तयार करून घ्यावं. कारली कोणासाठी उत्तम? तर साखर नियंत्रण, त्वचेसाठी चांगली, रक्तशुद्धी, इम्युनिटी वाढवते, पचनही सुधारते. तर कोणी खाऊ नये. ज्याला लो बीपीचा त्रास असेल त्याने शक्यतो कारली टाळावी. गर्भावस्थेतही काही जण कारली टाळतात आणि ते टाळावीत किंवा कमी खावीत. चला पुढची रेसिपी बघूया. तेलामध्येही चांगली कारली परतून घ्यावीत लालसर होईपर्यंत. तुम्ही त्यात अर्धा लिंबूचा रस पिळून टाकू शकता. काही जण कारली मीठ लावून चोळून त्यातलं पाणी काढून रस काढून टाकून देतात, पण शक्यतो टाळावा, कारण की तोच सर्वात मेन आहे, महत्त्वाचा आहे. आता तेल टाकून ही कारली परतलेली काढून घ्यावी आणि तेल टाकून त्यात कांदा परतावा लाल होईपर्यंत. त्यात सर्व मसाले ॲड करावे. लाल तिखट, गरम मसाला, कांदा मसाला असेल तर उत्तमच, आलं लसणाची पेस्ट थोडीशी, हळद, हे सर्व टाकून छान असा कांदा परतून घ्यावा. आता आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं, शेंगदाणा कूट, धने, बडीशेप आणि लसणाच्या पाकळ्या, हे वाटण आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जी कारली परतून घेतली होती तेलात ती टाकायची आहे आणि हा सर्व मसाला एकत्र करून मस्त थोडा पाण्याचा हपका मारायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नंतर ही आपलं कारली वाफेवरती मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायची आहे. पण मध्ये एकदा बघावं, जेणेकरून पाणी आटता कामा नये, नाहीतर तुमची कारली लागतील किंवा जळतील. मग हवं तर पुन्हा थोडं पाण्याचा हपका मारा. काही जण याच्यात गूळही टाकतात, गूळही चांगला. मी थोडा अर्धा चमचा गूळ टाकला आहे. वाफेवरती कारली शिजून घ्यावी. कारली मसाला तयार आहे. कारली आरोग्यासाठी उत्तम आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.